स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। नोट करण्यासाठी सर्वांनी थोडी थोडी भीक द्या। भीक द्या, भीक 7 वाऱ्याला नोंद करण्यासाठी भीक द्या, थोडी भीक द्या। नागरिक भिकायला लागल्यात, पैसे नाही नागरिकांच्याकडे। तुम्ही 50%, 55%, 75% द्यायला होता आणि या दस्त नोंद चुकीच्या पद्धतीने होतात, तर ते भीक सगळ्यांनी द्या असे आम्ही सगळे त्यासाठी भीक द्या, भीक द्या। इचलकरंजी शहर आणि परिसरातल्या 42 क जमिनींचे खरेदी दस्त 7/12 पत्रकी नोंद होत नसल्याबाबत आज युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं। इचलकरंजी शहर परिसरातल्या गावांमध्ये अनेक गोरगरीब नागरिकांनी रात्रंदिवस काम करून घर बनवण्याच्या स्वप्नासाठी, मुलाबाळांच्या आसऱ्यासाठी शासनाला रीतसर हजारो रुपयांचं चलन भरून जागा मालकांना लाखो रुपये देऊन जागेची खरेदी केली आहे। परंतु खरेदी झालेल्या दस्तांची नोंद 7/12 पत्रकी 42 क नुसार तहसीलदारांच्या आदेशानं अकृषिक आकारणी असल्यानं लावता येत नाही असं सांगितलं जातं। त्यामुळं 7/12 पत्रकी नोंद झाली नसल्यामुळं या गरीब आणि नागरिकांना स्वतःच घर बांधता येत नाही। 7/12 पत्रकी नोंदच करता येत नसेल तर दुय्यम निबंधक अधिकारी यांनी दस्ताच्या नोंदणी करून गरीब नागरिकांची शासनाच्या कराच्या स्वरूपात लूट का करत आहेत? त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे दुय्यम निबंधक अधिकारी जागेची खरेदी दस्त नोंदणी करतात, तर खरेदी झालेली जागेची नोंद आपलंच महाराष्ट्र शासनाचेच महसूल अधिकारी 7/12 पत्रकी नोंद करत नाहीत। यात सामान्य अशिक्षित नागरिकांचा काय दोष? जर दुय्यम निबंधक अधिकारी यांनी 42 क च्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे खरेदी दस्ताची नोंदणीच केली नसती तर सामान्य नागरिकांना लाखो रुपयांचा भुर्दंड किंवा होणारा मानसिक त्रास झाला नसता, असा आरोप युवा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले यांनी उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। त्याचबरोबर 7/12 पत्रकी नोंद होणं खूप गरजेचं आहे, अन्यथा घर भाडं भरून मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। त्यामुळे 42 क खरेदी दस्तांच्या नोंदी 7/12 पत्रकी व्हावी यासाठी भीक मागो आंदोलन करत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं। हे अनोखं आंदोलन शहरात दिवसभर चर्चेचा विषय होता। दरम्यान यावेळी आठवड्याभरात याबाबत निर्णय न घेतलेस 10 जून पासून कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी सॅम आठवले, सतीश कवडे, बसवराज टकळगी, सतीश बंडीगणी, सचिन पाटील यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 42 क हे जे या ठिकाणी 42 क च्या नुसार आदेशानुसार तहसीलदारांचा आदेश असतो आणि त्या अकृषिक आकारणी दिली जाते, त्याच्यावरच काही दस्त नोंद केलेला आहे। दस्त त्या ठिकाणी नोंद केले जातात आणि खरं तर बघितलं तर त्या ठिकाणी दस्त नोंद झाल्यानंतर 7/12ला नोंद होणे ही बंधनकारक आहे। ज्या ठिकाणी पैसे बघितला तर 17,500 रुपये यांनी शासनाला भरलेत आणि शासनाला भरल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी नोंद 7/12ला होत नसेल तर जी गोरगरीब लोक आहेत, ज्यांनी 500 स्क्वेअर फूट घेतले, जे बांधकाम कामगार आहेत, इत्रमत कामगार आहेत आणि कुठेतरी मोलमजुरी करणारी, भांडी घासायला जाणाऱ्या महिला आहेत, यांनी घेतलेल्या जागा आहेत आणि त्यांना स्वतःचा आसरा मिळावा, छत मिळावं यासाठी केलेल्या खरेदीवर 7/12ला नाव लागत नसेल आणि त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचं घराचे स्वप्न पूर्ण होत नसतील तर मग मात्र या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं। हे आंदोलन आम्ही भीक मागो आंदोलन हे केलेलं आहे। त्या लोकांना कुठेतरी 50%, 55% आणि 75% जर फी या अनुषंगाने भरायला लागत असेल तर तेवढं भरणं शक्य नाही आणि या एक अधिकारी महाराष्ट्र शासनाचाच हा दस्त नोंद करतोय आणि दुसराच महसूल अधिकारी त्या ठिकाणी नोंद करत नाही। यामुळं आम्ही हे आंदोलन करून 10 तारखेनंतर जर याच्यावर उपाय या ठिकाणी 7/12ला नोंद लावायचं काम नाही चालू केलं तर आमरण उपोषण आम्ही प्रांत कार्यालयाच्या दारात करतोय।